हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू साद इंग्लिश अकॅडमी. मित्रांनो, आज तुम्ही विचार करणार की आज आपण कोणता भाग शिकणार आहात. मला सांगा, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधी एका टोनिंगमध्ये बोलत नाही. सकाळी कोणाशी भांडण होईल तर तुम्ही काही ना काही शब्द वापरतात. तुम्हाला घरी जर आईने स्वयंपाक केला नाही तर स्वयंपाक करताना तुम्हाला राग येईल तर रागाच्या भरात तुम्ही बोलणार. मग रागाला असे काही शब्द आहेत जे आज आपण शिकणार आहोत. राग म्हणजे अँग्री. जसे 5 ते 6 शब्द आपण बघणार आहोत. जसं माइंड युअर लँग्वेज, याचा अर्थ होतोय की तोंड सांभाळून बोल. चला तोंड सांभाळून बोल रे, माइंड युअर लँग्वेज. दुसरा सेंटेन्स आहे गेट आउट फ्रॉम हिअर. समजा तुमच्या घरी कोणी आलं आणि तुम्हाला त्याला सांगायचं की तू नाही, काय गेट फ्रॉम हिअर. तिसरा सेंटेन्स, तुमच्या नजरेसमोर तो व्यक्ती नाही पाहिजे, तुम्ही काय होणार, गेट ऑफ माय साइट. चौथा सेंटेन्स, तुझी हिंमत कशी झाली, हाऊ डेअर यू. पाचवा सेंटेन्स, स्वतःला तुम्ही डॉन समजतात, पंगा घेऊ नको, डोंट मेस विथ मी. आणि एखादी व्यक्ती असतो स्वतःला काहीतरी समजतो, तो ग्रेट, तर तुम्ही त्याला म्हणतात हू डू यू थिंक यू आर. तू स्वतःला काय समजतो. असे 5-6 वाक्य आपण आज बघितले. म्हणजे 5-6 वाक्य फक्त बोलून मोकळे होऊन जायचे का, नाही. मग त्याला आपण ऍक्शन करायचे. मी 2 मुलांना उभं करायचं, ते ऍक्शन करतील, बरोबर आहे. ते कसं बोलायचं, नवीन पोर आहेत ते, त्यांच्याकडनं जेवढं बोलण्याचा ते प्रयत्न करतील. काही चुकलं तर समजून घ्यायचं, कारण ते लहान मुलं आहेत. बेटा 2 जण या. बघ जा, हा मुलगा याला काहीतरी शब्द बोलला असेल, वाईट शब्द, ओके. आणि या मुलाला आला राग. कोणाला, तुझं नाव काय बेटा, ओम. ओम, तुझं नाव काय, राज. राज, ओके. आता हा तुला म्हणेल तोंड सांभाळून बोल, ओके. राग आला पाहिजे बेटा. हा, हे पकड, तिथं तिथं तिथं, हां, ओके. आलं. रागाच्या भरात बोलायचे, ओढायचे नाही, म्हणजे माइंड युअर लँग्वेज, ओके. स्टार्ट केलं का म्हणायचं, ऍक्शन. माइंड युअर लँग्वेज. माइंड युअर लँग्वेज. एनर्जीने बोल. माइंड युअर लँग्वेज. राग आलाय तुला, माइंड युअर लँग्वेज. ऑडियन्सला बोल. माइंड युअर लँग्वेज. म्हणून बोल त्यांना. माइंड युअर लँग्वेज. तू बोल रे बेटा ऑडियन्सला. माइंड युअर लँग्वेज. अजून बोल. माइंड युअर लँग्वेज. ओके, तुला प्लस, ओके. माझ्या ऑडियन्सला बोलतो का रे तू, ओके. माफ कर ऑडियन्स. मित्रांनो, हे फक्त डायलॉग होता, ओके. तुझा बेटा, आता बेटा तुला बोलायचे माइंड युअर. मला बोल, मला. माइंड युअर लँग्वेज. संताप नाही आला बेटा. माइंड युअर लँग्वेज. मला असं नाकाजोर बोलून बोल. माइंड युअर लँग्वेज. काय करशील तू, हो, काय करशील तू, काय करशील मला. हा, चल ठीक आहे, काय अडचण नाही. माइंड युअर लँग्वेज अर्थ समजला तुम्हाला आता. मग अशी काही वाक्ये आपण बोलणार आहोत. जसं आता गेट आउट फ्रॉम हिअर. आता समजा एका मुलाच्या, याच्या घरी एक पोरगा आलाय, त्याला एक मुलगा, दोघांचं भांडण झालं होतं. रागाच्या भरात तो पाहतो की नाही, तो माझ्या घरी, आपण बोलतो ना, तो जरा एक कुत्र्याच्या पे खाकवतो त्याला, बघ आपण तसं आहे ना. 36 आकडा जमतच नाही त्यांचं. मग तो आला त्याच्या घरी, ओके. हा नाही, त्याला हाकलतो, ये रे बेटा, ओके. तुझा दुश्मन आलाय बेटा, रागा, तुला हाकायचं कुत्र्यासारखं, नाही का, माणसासारखं हाकलशील का. चल घे मग, ओके. तुझं स्टार्ट बोलायचं आणि गेट आउट फ्रॉम हिअर, एक्सप्रेशन देतो, ऍक्शन. गेट आउट फ्रॉम हिअर. अजून काका, गेट आउट फ्रॉम हिअर. इकडे बोल, बोल इकडं. गेट आउट फ्रॉम हिअर. माझ्या ऑडियन्स, हा, चल ठीक आहे, तू बोल रे, मुझे बोल. Get out from here. ऑडियन्स, Get out from here. नीचे. Get out from here. ओके, ओके बेटा. आता तुला म्हणायचे तुझी हिंमत कशी झाली, हिंमत कशी झाली तुझी रे, बोल मला. Don't with mess. नाही, हिंमत कशी झाली, हाऊ डेअर यू. How dare you? रागाचं बरा, How dare you? तिकडं मग, How dare you? राईट. ओके बेटा, जा तिकडं. समजा तुम्हाला कोणी पंगा म्हणजे माझी पंगा घेऊ नका, स्वतःला तुम्ही डॉन समजत असणार. जसं आता आमच्या गल्लीचा डॉन आहे,
ये रे बेटा, हा डॉन आहे डॉन. याला सर्वजण घाबरतात, पण घरचे घाबरत नाही याला. भरणार रे, तू डॉन आहे का स्वतः? डॉन समजतो का तू? चल ठीक आहे बेटा, तुला म्हणायचे माझी पंगा घ्यायचं नाही, येऊ नको, घाबरू नको बेटा. डोंट मेस विथ मी. Don't mess with me. काय अडचण, चुकलं तू चुकलं. चल ऑडियन्सला बोल, डोंट मेस विथ मी. Don't mess with me. आता डोळे फाडून बोल त्यांना. Don't mess with me. बस बस जा, घाबरतात ते. तर आता बघा मित्रांनो, राग कसा व्यक्त करतात तुम्हाला माहिती आहे. संताप तर प्रत्येकला येतो, असं कोणी नाही की त्याला संताप येणार नाही. जसं आता फॉर एक्झाम्पल, राग तर प्रत्येकला येतो. मला सांगा, तुम्हाला स्कूलला टाईम झाला आहे, 1 मिनटं बाकी आहे किंवा 2 मिनटं बाकी आहे. तुमची आई काहीतरी आवड करते, तर तुमचं एक्सप्रेशन कसं असेल? आई लवकर कर ना, मला घाई जायचे, स्कूलमध्ये टाईम झाले असं म्हणा तुम्ही. असं म्हणा, आई लवकर कर, मला शाळेत जायचे आहे, मला वेळ झाला आहे, असं बोलणार. बिलकुल नाही बोलणार. तुमचं काहीतरी तो तुम्ही जसं राग व्यक्त करा तसं. किंवा तुम्हाला भूक लागली, तुम्ही काय म्हणणार? मम्मी लवकर कर, भूक लागली जरा, असं ना बस का, मम्मी लवकर कर, मला भूक लागली आहे, असं तर कधी बोलणार नाही तुम्ही, बरोबर आहे ना? मग आता तुमचं कुणाशी भांडण झालं, समजा आपल्या शेजारीशी भांडण झालं असेल, नालीचे पाणी जाते, नालीचं पाणी, तुम्ही काय म्हणणार? ए पाणी आवरून घ्या तो, माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही आहे. तू असं ना का, भाऊ पाणी आवरून घे, माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही आहे, मी बेकार माणूस, असं म्हणणार का? तसंच तुम्हाला या रागाला काही शब्द आहेत. आज आपण एक शेवटचं शब्द घेऊ, जसं हू डू यू थिंक यू आर. आता तू रे बेटा, आता हू डू यू थिंक यू आर केव्हा वापरतात? जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्याकडे काहीच नसतं, पण तो देखावा करतो, काहीतरी आहे बोल, देखावा करतो तो, राईट? जसं आता माझ्याकडं, मी एक शायनिंग मारणारा मुलगा आहे, माणूस आहे. माझ्या घरात खायला काही नाही आहे, उंदीर फारकी तर मागतायत, आणि मी 2 लाखाची गाडी घेतोय, 3 लाखाची गाडी घेतली मी, आणि शायनिंग मारतोय. आणि याच्याजवळ इकडे बेटा, आणि याच्याजवळ मी शायनिंग मारतोय. आता म्हणून हा मला एक रिप्लाय देईल, ए स्वतःला काय समजतो? इंग्लिशमध्ये बघा काय म्हणता, हू डू यू थिंक, बघा हू डू यू थिंक यू आर, असं बोलेल. ओके बेटा, तर तू बोल मला आता. Who do you think you are? रागात बोल. Who do you think you are? रिपीट. Who do you think you are? आमच्या प्रेक्षकांना बोल, खाली वाकून बोल. Who do you think you are? खाली वाकून बोल. Who do you think you are? खाली वाकाजोल. Who do you think you are? तर बेटा राग असं व्यक्त करा. आम्ही काही ऍक्टर नाही, आमचे पोरं. इकडे बेटा, इकडे तुम्ही, ते काही ऍक्टर तर नव्हते, त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला. तर बघा, मी तुम्हाला गॅरंटी देतो, मी फक्त शिकवायचं काम नाही करत, मुलांकडनं मी ॲक्टिंग करून घेतो. मी जेवढं त्यांच्याकडनं ॲक्टिंग करून घेतो ना, त्यांच्याकडनं पुन्हा प्रॅक्टिकली करून घेतो, जेणेकरून त्यांच्यामध्ये तो बदल झाला पाहिजे, कॉन्फिडन्स आला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती का, माणूस का फेल होतो? इंटरव्ह्यू त्यांना देता येत नाही. ते इंटरव्ह्यू कसं द्यायचे ते मी शिकवणार आहे तुम्हाला मी. म्हणून बघा, हा चॅनलला सबस्क्राईब करा. इन बिन 4 किंवा 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल, 7 मिनिटाचा व्हिडिओ असेल, तुम्ही स्किप करतात, स्किप करू नका. ही आमची खूप मेहनत असते. 5-10 मिनिटाच्या व्हिडिओसाठी आम्हाला 2-3 तास जातात. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट केला तर आमचा एक कॉन्फिडन्स येईल, जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन काही वस्तू सांगेल, नवीन नवीन काही वाक्य सांगेल, आणि भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आज नोकऱ्या नाही आहेत, लक्षात ठेवा. जर तुम्ही इंग्रजीमध्ये मागे राहिलात ना, तर भविष्यामध्ये तुम्हाला कोणीच येऊ शकत नाही. इंग्रजीचा फायदा काय त्याचा तुम्हाला उपयोग पडेलच. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही लाईक करा, त्यांनी चांगला प्रयत्न केला. बेटा त्यांना सर्वांनी थँक्यू. Thank you. ओके, बाय.